नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव, आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण, अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्र प्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन, प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. आदरणीय गुरुभगिनी सौ विजया नागरेच्या यांच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. आता ऐकूया मुलाखतीचा भाग 2. आमच्याकडे साईबाबांची मूर्ती तुम्ही आल्यानंतर पाहिली असेल, जाताना तुम्ही त्याचा अनुभव असा सांगते. खूप अनुभव आहे तो, वेळ कमी पडेल तुम्हाला. त्याचं असं झालं, आमचं नवीनच घर होत होतं. आम्ही आपल्या छोट्या छोट्या आर्टिफॅक्ट बघत होतो, काय काय मिळते. भावाचंही घर झालं होतं, त्यांनाही काहीतरी प्रेझेंट द्यायचा होता. रॅन्डम रस्त्यावर बसतं तसं एक साईबाबांची मूर्ती, आणि ते असं आम्ही जस्ट जाता जाता विचारलं की केवढ्याची बाबा, हे केवढ्याचे, आणि आम्ही निघून आलो. घ्यायची काय असं डोक्यात कुठेही नाही. त्याच्या आधी मी फक्त ह्याला म्हणजे मिस्टरांना सांगितलं की दादाबाबांनी सांगितलं मी तुझ्या घरी येणार आहे. बरं. तू तुला कसली स्वप्न पडतात? म्हटलं अरे स्वप्न नाही पडत, पण त्यांनी सांगितलंय मला की आम्ही तुझ्या घरी येणार आहे. विषय संपला. आम्ही मूर्ती करतोय वगैरे बघून निघालो. ती गुजराती बाई शिकत होती, आमचं गुजराती पण अति चांगलं आहे, बोलायला लोक आहे. ब्रह्मयादिनीमध्ये आम्ही राहत होतो. आमची पांढरी गाडी जी आहे, डोक्यातून पूर्ण विषय गेला. मिस्टर माझे परत आफ्रिकेला निघून गेले. ती बाई बाबांची मूर्ती घेऊन 10 ते 15 दिवस आमच्या सोसायटीमध्ये येत होते. सोसायटीची सिक्युरिटी टाईट आहे, त्यांनी कोणालाही सोडलं नाही. एक दिवस मी त्यांना खाली भेटले तर मला सिक्युरिटी म्हणलं, मॅडम ये औरत है ना 15 दिन से आ रही है, बोले उधर हमको जाना. मतलब किसको, कौन है? तो बोले एक गुजराती लेडी है जो रास्ते पे मूर्ति मूर्ति बेचती है ना, वो है. तो बेच दो, देखते हैं क्या है. तो ऊपर आहे. मैंने उस नेतेला बोलले, अरे तुला कोणी सांगितलं, म्हणजे आमचं घर तुला कसं कळलं? नाही तुमची पांढरी गाडी लक्षात होती माझ्या, म्हणजे आता माहिती नाही, पांढरी गाडी लक्षात होती. म्हणलं ठीक आहे, पण आम्हाला तर आता नाही घ्यायचंय. संध्याकाळची 7ची वेळ होती, 6:45ची वेळ होती. तो बाबा को कब तक तुम मेरे हाथ में रखोगे, बाबा को अंदर तो ले लो. ती बाई मला सांगते, मतलब हमको लेना ही नहीं ना. बट नहीं दीदी ऐसे मत करो, बाबा कब से 15 दिन से यहाँ आ रहे हैं, आप नहीं ले रहे हो. हे त्या बाईचे शब्द होते. आम्ही गुजरातीमध्ये बोलत होतो. तुम्ही त्यांना आता आत घ्यायलाच पाहिजे. म्हटलं मी आत घेते, पण मी पैसे नाही देणार. 7ची वेळ झाली, संध्याकाळच्या दिवे लागले तर मी पैसे पैसे कहा मांगे मैंने. अब बाबा को अंदर तो लो ना, बाबा कब से खडे हैं. मग ती मूर्ती घेऊन गेलो, आणि मग त्या मूर्तीचं हळूहळू एवढं तेज वाढत गेलं
आजही आमची कोणती खरेदी असेल, दिवाळी असू दे, दसरा असू दे, कोणती असू दे, पहिले आमची बाबांचे आणि लड्डू गोपालचेच वस्त्र होतं आणि नंतर आमचे वस्त्र. का होतं माहिती नाही, पण ते होतं. हा तर अतिशय चांगला अनुभव आहे. मग आलो ना मी तुझ्या घरी, बापरे, पावणे सातची वेळ दिसून पावणे सात आपण कसं, हो केंद्रात पावणे सातला हजर पाहिजे तिथे सर्व विभूतींची हो हो पूर्ण हो 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 उपस्थित असतात हो ते. पावणे 7 वाजता दीदी अभी तो ले लो 15 दिन से बाबा भाग रहे. तुम्ही खरंच पैसे नाही घेतले? नाही दिले मिस्टर माझे, हो. देणार तर पैसे, पण मी दिलेला नाही. म्हटलं मी, ती आली सुद्धा नाही, आम्ही तिला जाऊन पैसे दिले. ती नंतर घरात आली सुद्धा नाही पैसे मागायला. जब आपकी इच्छा हो तब पैसे दे जाना. स्टंट त्यांना यायचं होतं. त्यांनी सांगितलं होतं मी तुझ्या घरी येणार आहे, प्रश्न मिटला. आणि आपलं कसं आपल्या एक वाटतं, म्हणजे काय आपल्या डोक्यात हजारो विचार असतात. हा तर विचार कधी शिवला पण नाही डोक्याला, दूर दूर पर्यंत. पण असं आलं, मग मग अनुभव केतमनला पण आला की अरे हो हा अनुभव आहे की फोटोचा अनुभव, मूर्तीचा अनुभव. आणि प्रत्यक्ष दादांचे तर आहेच आहेत. मी जे तुम्हाला सांगितलं, दादा सदैव बरोबर असतात, सदैव. त्यांना अटॅक आला तेव्हा, माझ्या मिस्टरांना अचानक अटॅक आला तेव्हा माझा मुलगा होता जवळ हॉस्पिटल होतं माझं, मी तर गांगरून गेले होते. म्हटलं अरे हे काय होते, तुला माहिती नव्हतं अटॅक आहे. माझा मुलगा च्या रूपामध्ये दादाने असेल, कारण ही सगळी जी मुलं आहेत ती गुरुवंशाची मुलं आहेत. दादाने आधीच सांगितलं, गुरुवंश प्रत्येक मुलांमध्ये त्याचा तिकडे आपलं यज्ञपवीत जाणण्याचा जो विधी झाला, मुंजीचा जो हे झाला, आधी तो घालत होता, पण आता कसं मम्मी मी नॉनव्हेज खातो नाही, आणि असं दादांनी बंधनं कोणावर ठेवलेली नाही. ते महत्वाचं आहे मला सांगायचं आहे. आणि तेही आजही आम्ही पाहतो की बंधनं नाही ठेवली. तुम्हाला खायचं नाही नका खाऊ, ज्यांना खायचंय त्यांना खाऊ दे, सुखात राहू दे. कोणावर जबरदस्ती करू नका. तू खा, आपल्या घरात हे चालत नाही, चालत नाही, हे करत नाही, ते करत नाही. जे करायचं ते करा व्यवस्थित. प्रत्येक आत्म्याचा एक पाठ ठरलेला असतो. हे माझ्या डोक्यात प्रचंड इथे भिडलेलंच आहे. तर ज्या म्हणजे एक गोष्ट अशी आहे की आम्ही दादांच्या अशा मुलाखती करणाऱ्या ज्या माणसांना भेटतो ना, ते इतकं तुफान बोलतात ना आध्यात्मिक. काल पण आम्ही 2-3 व्यक्ती भेटलो की ह्या सगळे दादा तयार करून पाठवतात की काय तुम्हाला, असं वाटतं. कारण एक आपला पाठ ठरलेलाच आहे. आणि जर तुम्ही, मला असं वाटतं की माझ्या मुलांनी सायन्सला जायला पाहिजे, भरपूर टक्के मिळाले. बिशप्स मधला मुलगा होता. सगळ्यांना असं वाटतं ना की 80-90% मिळाले. तुला काय करायचंय? मला कॉमर्सला जायचंय, तू कॉमर्सला जा. तुला काय करायचंय? लंडनला जायचंय, लंडनला जा. पैशाची सोय दादा बघतात. हे पूर्ण असं कधी कधी नवऱ्या बायकोंमध्ये मतभेद होतात ह्याच्यामध्ये. प्रत्येक गोष्ट असं नाही का, पण त्यांचा आत्म्याचा तो पाठ ठरलेला आहे. आपण त्याच्यामध्ये लुडबुड नाही केली पाहिजे. हे पूर्ण सांगतच असतात. ते सदैव आत्मपरीक्षण पूर्णपणे ते स्वतःची बोलणं चालू असतात. त्यांना काय करायचं करू दे, त्यांच्या मागे आहे ते. बस तुला या मुलीबरोबर लग्न करायचंय, करा, दादा सांभाळून घेतो, व्यवस्थित आहे. आणि आत्ता तर अतिशय सुंदर अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते. असं झालं, माझ्या मुलाचं 4-5 महिन्यापूर्वी लग्न झालं, मे मध्ये. मेच्या त्या दरम्यान मध्ये पाऊस पडत होता. आणि आम्ही हिंजेवाडीला लग्न ठेवलं होतं. 3 दिवसाचं लग्न होतं. कलकत्त्यावरून लोक आले, ती बंगाली म्हणून. 16 तारखेला संगीत होतं, 17ला बंगाली लग्न होतं, 18ला गुजराती लग्न होतं. असे 3 प्रोग्राम होते. पूर्णपणे काळोख झालेला होता. असं दादा असं पूर्ण 100 लोकच होती फक्त, त्यांचे 50. जे सांगितलं ते कॅमेरावर सांगते, टेरेसवर जा, टेरेसवर गेले, हे कर, करून ये खाली. कोणाला माहिती नाही मी कधी टेरेसवर गेले, कधी खाली आले. 16 तारखेची दुपारची गोष्ट आहे. संध्याकाळी जेव्हा पोहोचलो तेव्हा गेलो. अख्ख्या पुण्यात पाऊस पडत होता, फक्त हिंजेवाडीला त्या हॉटेलच्या परिसरात 16, 17, 18 नाही. लोक मला मुंबईवरून, सुरतवरून जे आले होते, अरे विद्या इधर तो बारिश नाही, तो भित्ती भित्ती आहे, हे क्या मिराकल आहे. आणि हा मिराकलच आहे, हा मिराकलच आहे. वडीलधारी व्यक्ती घरात बसलेली दादा बरोबरच आहे. म्हणजे मी तर त्यांना असं सेपरेट समजतच नाही. ही इज ऑलवेज विथ मी, ऑलवेज विथ अस रादर. प्रचंड बरोबर आहे. फक्त तुम्ही ना एक श्रद्धा आणि सबुरी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मुलाचं जेव्हा मला माहिती नव्हतं त्याचं प्रेम प्रकरण चालू आहे किंवा काय आहे, मी आपली गादीवर विळा लावते,
केंद्रावर जाते. हे प्रश्न पण तुम्ही जागेवर कन्फर्म करून घेता आधी. हो 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 की ऑलरेडी त्याचं लग्न करायचंय, हे करायचं ते करायचं. त्यांनी निराकरण दिलं होतं. एक 11 आठवड्याचं निराकरण दिलं होतं. 11 आठवड्यानंतर मी गेले, सांगितलं असं असं निराकरण झाले, ठीक आहे, बाकीचं सोपस्कर करू नका, पण प्रार्थना चालू ठेवा. त्याच्यानंतर 1 महिन्यानी माझ्या मुलाचं लग्न ठरलं, जे त्यांनी दिलं होतं. मला अचानक कसं काय लग्न ठरलं? लोकांना असं नाही की अचानक कसं काय लग्न ठरलं. हो, पण आम्ही ते निराकरण करतो, त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे जर योग्य असेल तर ते देणारच आहे तुम्हाला. तुम्ही त्यांचे पाय सोडू नका, नाही, आणि तुमची श्रद्धा सोडू या नका. विषयाला धरूनच म्हणजे जो काही पुढचा प्रश्न किंवा कल्पेचे येणार होतो तो असा होता की तुम्ही दादांना बघितलं, दादांचे जिवंतपणेचे प्रत्यक्ष असतानाचे साकारचे अनुभव तुम्ही बघितले, पण दादा नसताना दादा शक्ती स्वरूप आहेत. हे शक्ती स्वरूपातलेच अनुभव मी आता तुम्हाला जे सांगितले, शक्ती स्वरूपातले. माझ्या मुलाचं लग्न असू दे, आणि तेव्हा असं झालं की मलाही कालीमाता दिसत होती. कालीमाताचा माझा दूर दूर पर्यंतचा आपला काही संबंध नाही, मी कधीही बघितलेलं नाहीये. मी माझ्या मिस्टरांना परत म्हटलं, अरे मला कालीमाता दिसते, आणि ते सांगतात आहे की कलकत्त्याची कालीमाता आहे. म्हणतो आता काय करायचं, कलकत्त्याला जायचं? म्हटलं मी असं तर नाही म्हणत आहे ना, पण मला दिसतं ते खोटं नाहीये. पण आज जी माझी सून आहे ती कालीमाताची भक्त आहे. ती तिकडून आली, आणि हे बघा मी तुझ्या घरात आहे. आम्ही तिकडे जरी गेलो, कलकत्त्याला गेलो, त्यांच्याकडे मोठं म्हणजे सोसायटीमध्ये देऊळ आहे, तर तेव्हाही असं झालं की इतकं छान देऊळ आहे, इतकं छान मंदिर आहे कालीमातेचं वगैरे, तर तुझ्या घरात प्रचंड शक्ती आहे आणि मी पण तिथे आहे. हे अजून आपल्याला काय पाहिजे, म्हणजे प्रत्यक्ष जे शक्तीचे जे आपल्या हो 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 तेवढं तुमचं डेडिकेशन पाहिजे, आणि तेवढं तुमचं देवाचा ऋणानुबंध पण स्ट्रॉंग पाहिजे. एवढं स्वतःला वाटतं. आपल्याला सगळ्यांकडेच आहे तो देवाचा ऋण. तुम्ही तो किती करता ते तुमच्यावर, ते साधनेनी करा, साधना तर बस, साधनेमुळे ते सगळं शक्य होतं. बस आरती साधना वगैरे, ओंकार साधना घरात साधन दिलेले पटतं की कसं झालं, माझ्या सासूबाई, माझा मुलगा 3 वर्षाचा असताना गेला, आणि तेव्हा त्या पण फक्त थोडंफार करत होत्या, त्याच्यामुळे माझ्यापर्यंत काही आलं नाही. माझ्या नंतर 5 वर्षांनी माझ्या मोठ्या दिराचं लग्न झालं, कारण असल्यामुळे माझ्या जेठचं लग्न झालं, आणि तिलाही काही माहिती नव्हतं, म्हणून तिही या काय म्हणतो आपण कुलाचार मध्ये नाहीये. दादांच्याच मार्गात आहे जे काही आहे. नाही, त्या ते कृष्ण भक्त ते इस्कॉन मध्ये आहेत. त्याच्यामुळे असं जे आपण काय म्हणतो वंश परंपरागत आले जे कुलाचार वगैरे, ते आम्ही काही नाही केलं. आणि दीपक स्वतः सांगितलं की आपण आता सगळ्या ह्याच्यामध्ये आहोत, सगळे शक्ती आपल्या प्रतिमांमध्ये आहे. मग कशाला तुम्हाला इकडे पण प्रतिमा आहेत, माझ्याकडे प्रतिमा आहेत, रोज अनुष्ठान वगैरे मानतात. कारण बाबांकडे आम्ही बघितलं दादांनी दिलेले फोटो आहे. हो हो, दादांनी तर भरपूर गोष्टी दिल्या, टाक दिलेल्या आहेत, एक शेष दिलेला आहे दादांनी हाताने दिले, जे आपल्या ते प्रतिमांच्या मागे त्याचं हे आहे, इम्प्रेशन आहे. तर त्यांना प्रत्यक्ष शेष मिळालेला आईच्या हातात ठेवलेला आहे तो शेष. हो, ते तर हो, तेव्हा शेष देत होते, असं छोटा असा गोल्ड सोन्याचा होता. आणि आता तर त्याचं इम्प्रेशन प्रतिमामध्ये, दुसरी जी प्रतिमा आहे याच्यामध्ये आरामध्ये, म्हणजे बालपणापासून आरती, ज्ञान साधना वर्ग, आरती साधना, ओंकार साधना, कामकाज. हो, आणि मग लोक म्हणतात तुमच्यामध्ये एवढी एनर्जी कशी असते, तुम्ही सकाळपासून जे असतात ती एनर्जी मिळते फक्त साधण्यामुळे. हो, साधना करा. मी ते सगळ्यांना सांगते, म्हणजे जे आमच्या घरातले आहेत बेसिकली सगळ्यांना सांगते, साधना करा. ज्यांना जमतं त्यांनी करा, नाही जमत त्यांनी प्रार्थना म्हणा, ते पण खूप आहे. प्रश्न विचारू शकत नाही, कारण त्यांनी कशावर जबरदस्ती केलेली नाही तुम्ही. कारण काय होणार, जबरदस्ती केली असं म्हणणार, त्याला काही अर्थच नाही ना. जो तुम्हाला भाव पाहिजे तो भाव तुम्ही म्हणून नमस्कार करून पण मिळू शकतो. दादांनी भाषा पण ठेवली, मराठीत आहे, गुजराती, सगळ्या भाषांमध्ये दिलेलं. हो, मग तुमचे फक्त इंटेन्शन चांगले ठेवा कोणत्याही नात्याप्रती. माझं म्हणजे तुम्ही म्हणजे प्रत्येकाचं तुमचं वय दिसत नाही, किती वर्षाचे आहेत, काय वर्षाचे, ती सगळी मिळालेली शक्ती आपल्याला दादांकडून मिळालेली. हो, पूर्णपणे. दादांनी तुमच्या समोर किंवा तसं सामाजिक ऋण फेडताना आपण जे काही जे काय आपला काय म्हणतो आपण इन्कमचा जो भाग आहे आपण तो थोडाफार देतो,
तर त्याचं तर त्यांनी ते लावलेलंच असतं निवेदन ह्याच्यावर हो. शोकेसमध्ये लावलेच असतं आणि आम्हालाही माहितीये की ते साई स्वाध्याय मंडळातर्फे कुठे कुठे डोनेशन करतात, स्कूल्स आहेत, काय आहेत तिथे. तर ते तर सामाजिक उपक्रम चालला आणि असं नाही दादांनी सामाजिक ऋण तर ते आपल्याकडून थोडंफार तरी गेलंच, हा केलंच कार्यात त्याची पाहिजे व्यवस्था करून ठेवलेली ठेवलेलीच आहे. वेगळ्या तर येणाऱ्या पिढीला तुम्ही असं सांगा, तुम्ही प्लीज एकमार्गी राहा, काही कुठेही इकडे तिकडे जाऊ नका. जे काय तुमचं थोडंफार आहे ते तुम्ही देवाचरणी अर्पण करा. तुमचं एक आवडलं की परिवारात कोणावर बंधन तुम्ही अजिबातच नाही, अजिबातच नाही. तुम्हाला जे करायचं ते करा, चांगल्या मनाने करा. बस जे तुम्हाला वाटतं ते योग्य मनाने करा. तर म्हणजे आपल्या कार्यात अशा विविध साधना सांगितल्या आहेत. ओंकार साधना, ज्ञान तुमची ज्ञान संवेदना, आरती साधना, ह्या आपल्या कार्याला पूरक आहेत. तुम्हाला काही उदाहरण वाटतं? लाईक मीन्स म्हणा आपल्या जीवनात परिणाम होतो बुवा आपल्या ह्या कार्याला जीवनात परिणाम होतच होतो, का नाही होणार? क्या बात आहे. होतच होते, त्याच्यामुळेच रादर आपण आहोत असं समजायला पाहिजे. आरती साधना तर आहेच, साधना तर प्रचंड. सरांना बोलवत आहेत त्यांच्यासाठी मग त्याचं कोण नमस्कार. आता त्यांची बोलताना दादांच्या आयुष्यातले बरेच प्रसंग त्यांनी सांगितले. इव्हन तुमचं जे काही लव्ह मॅरेज आहे हे पण दादांना म्हणायचं होतं आणि त्यांची पण परवानगी त्यांनी घेतली. बरोबर आहे. असं बोलणं जसं दादांचा यांना सहवास लाभला आणि त्यांच्या आयुष्यात एक विशेष फरक पडला. तुम्ही दादांना कधी बघितलंय का? मी प्रत्यक्ष असं जिवंत असताना दादांना नाही बघितलंय, पण त्यांचं जेव्हा ते अनंतात विलीन त्या दिवशी मी त्यांचं दर्शन घेतलं होते. तेवढं मला एक भाग्य मिळालं होतं की मी तिथे जाऊन त्यांचं दर्शन घेतलेलं होतं द्वारका माईला. आणि त्यानंतरच माझं आणि याचं लग्न झालं. त्यांचं म्हणजे त्यांची जी अनुमती होती की हा हे लग्न त्यांची संमती होती. आणि त्यानंतर मग मी त्याच मार्गाने चाललो आहे की गुरुमार्गाने का कौतुकास्पद आहे असं मला म्हणायचंय. की असं काही नाहीये की कोणी मला प्रेरित केलं की नाही तुला हा करावाच लागेल. मनातूनच होतं की मला हा करायचा आहे आणि आम्ही ते भक्तिभावाने आम्ही 35 वर्ष झाले आम्ही करतोच आहे. आणि 35 वर्षात आम्हाला एवढे अडचणी एवढे आले तरी आम्हाला दादानी प्रत्येक वेळी सावरून घेतलेलं आहे. म्हणजे खालपासून आम्ही आता वरपर्यंत जे काय आहे ते म्हणजे आम्ही अजून हेच सांगतो की आम्हाला दादाची कृपा आहे आणि आम्ही आमच्या भक्तिभावाने तेवढं करत राहतो की नाही की प्रत्येक वेळी कुठल्याही चांगली गोष्ट असो कसंही असो की पहिलं दादाचं नाव असतो. पहिलं दादाकडे ठेवून जे काही असेल ते आम्ही सुरुवात दादापासूनच करतो आणि नंतर पुढे राहतो. म्हणजे आता मी एवढं इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतो, सगळं करतो. फ्लाईट मध्ये बसताना, टेक ऑफ असताना, लँडिंग असताना दादाचं नाव घेणं हा एक डोक्यात बसलेलंच आहे की त्याशिवाय मला ते जमत नाही की सकाळी उठल्यानंतर मी दादाची आरती म्हणजे प्रार्थना केल्याशिवाय मी जेवत पण खात पण नाही, नाश्ता पण करत नाही. ते एक आपोआप झालेलं आहे, अंगी आल्या आणि त्याच्यात आम्हाला आनंद वाटतो. आणि म्हणजे मेहनतीने तर सगळ्याच वाटते पण गुरुचा आशीर्वाद पण असणं हा एक महत्वाचा भाग असतो की तुमच्या पाठीमागं कोणाचा तरी हात आहे आणि ते तुम्हाला सतत प्रेरणा देत राहते की बाबा तू करत राहा, आम्ही आहोत. तर चाललंय आमचं. मग ऑफ द रेकॉर्ड बोलताना किंवा त्यांनी फोन करून सांगितलं तुमचे गुरु ते सांग काय. नाही त्यावेळी आम्ही एक दुसऱ्यांना ओळखत होतो. म्हणजे आम्ही एकाच इन्स्टिट्यूट मध्ये शिकत होतो. तर आमचं प्रेम प्रकरण त्यावेळी होतं. पण यावेळी मी सकाळी न्यूज ऐकली की रेडिओवरती तेव्हा, कारण की हे नेहमी सांगायचे की मला दादासाहेबांचीच परमिशन आम्हाला घ्यावं लागेल, दादासाहेब आमच्यासाठी सर्वस्व आहे. म्हणजे त्यांच्या घरातलं ते वातावरणच तसं होतं की प्रत्येक गुरुवारी ते जायचे आणि आरतीला आणते. तर त्यावेळी मी जेव्हा ऐकलं तेव्हा म्हणजे त्यापर्यंत मला असं नव्हतं. म्हणजे ठीक आहे हा कोणाचं गुरु असतात, आपलं तेवढं हे नव्हतं. पण ज्यावेळी मग मी रेडिओवरती ऐकलं, सगळीकडे ऐकलं, तेव्हा मला कळालं की किती महान व्यक्ती होते हे की आज दादासाहेबांच्या. मग मी याला फोन करून सांगितलं तुमचं गुरुजांचं हे असं एवढे महान होते, एवढं नाव होतं, मला माहितच नव्हतं. म्हटलं असं झालेलं आहे की
ते अनंत फिलिंग झाले त्याच्या बातम्या येतात तेव्हा तिला कळालं. आणि मग मी डायरेक्ट तिथे गेलो आणि हे लोक तिकडनं मागून तिथे आले होते द्वारका माईला. पण त्या दिवसापासून म्हणजे त्या लग्नानंतर तर आम्ही द्वारका माईला आमचं कंटिन्यू अजूनपर्यंत जातो. म्हणजे आता प्रत्येक सणासुदीला की मधले गुरुवारी रविवारी जेव्हा जेव्हा आम्हाला असतो टाइम आम्ही अजून प्रयत्न करतो जातो. आणि आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला तर खूपच अनुभव आहे की मी आईला माहिती की मी आफ्रिकात राहतो. तर मी अशा ठिकाणीच राहतो की जिथे भूतप्रेताचे खूप वास असतात. तर ते रात्री अक्षरशः माझ्या शेजारी असं मला वाटतं की मला झोपलेले आहे किंवा माझ्या, पण प्रत्येक वेळी दादाचं नाव घेऊन चाललेला असतो माझ्या रात्री की हा, आणि गळ्यात दादाचा दोरा असतोच. त्यामुळे आतापर्यंत तरी मला काही झालेलं नाही. मी मला प्रत्येक ट्रिप मधनं यावेळी असं पण दादा आहे आपण चाललंय. मग ते आफ्रिकेमध्ये त्याचे एवढ्या इन्सिडेंट्स पण आहे की मोबाईल स्नॅच करण्याचा प्रयत्न केला गेला किंवा काय किंवा वॉलेट कुठेतरी विसरलं ओमानला असताना. सांगतो लग्नानंतर मी अमीर हॉटेलमध्ये कामाला होतो. ते एका माणसाने चाकू दाखवून मला घेऊन गेला बाहेर आणि माझ्या हातातली अंगठी घड्याळ चेन ब्रेसलेट सगळं काढून घेतलं चोरी. आता गेलं चोरीला. मी म्हटलं आता तर संपलंय विषय. तर कामकाजाला गेले मग आम्ही कामकाजाला गेलो. तर त्यांनी आम्हाला ते कामकाज सांगितलं की निराकरण करा तुम्ही हे करा. तरी आम्ही केलं ते प्रमाणे. तर त्या चोराला नंतर कुठेतरी दुसरीकडे पकडला. तर त्यांनी सांगितलं की मी एक हॉटेल अमीर मधल्या एक माणसाला असं असं लुटलेलं आहे त्याची वस्तू तुम्ही परत द्या. तर ते पोलीस मला शोधत आले होते. हा अनुभव तुम्ही काय म्हणा शोधून मला शोधलं आणि परत सगळी वस्तू मला परत मिळाली. म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार, तुम्ही चमत्कार सांगणार का की मी या व्यक्तीला मी एवढ्या वर्षापूर्वी त्याने आठवून सांगितलं की असा माणूस मी याला मी लुटलं होतं तुम्ही याला बोलवून घ्या. म्हणजे तुम्ही याला काही सांगा चमत्कार सांगा का गुरुकृपा की दादांच्या आशीर्वादाने सामान्य माणूस सुधारतात चोर सुद्धा सुधारतात. नाही म्हणजे त्यालाही प्रेरणा त्यांनी संदेश त्यालाच मिळाला असेल की नाही बाबा माझं भक्ती आहे त्याच्या वस्तू तर परत द्यायला पाहिजे. तर ते असं म्हणजे आपण काही म्हणू शकतो त्याला चमत्कार म्हणा गुरुचा आशीर्वाद म्हणा. पण आहे म्हणजे काहीतरी आपल्या कुठली शक्ती आपला माग आहे तेवढं आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आपण नित्यनियमाने जे करतोय ना तर त्याचं फळ तर मिळतो. म्हणजे दादा बघतच असतात की बाबा हिला काय द्यायचे काय नाही द्यायचे. तर आमचं तर म्हणणं एवढंच असतं की करत राहा. बाकी काय मग तर खूप काही मिळाले आणि आपलं असं वाटतं की अरे आपण खरंच एवढं त्याला आता मी सांगतो आमचं लग्न झालं माझा पगार 2,000 होतो. एका साधा खोलीत राहतो. म्हणजे जुन्या वाड्यातल्या नसतात का म्हणजे ज्याच्यात बाथरूम पण नसतो बाथरूम खाली असायचं त्या परिस्थितीतून आम्ही गेलेलो आहोत. त्याच्यात ना आम्ही आलोय. पण तेव्हापासून आमचं आहे की एक गोष्ट आहे की वी आर ऑलवेज सॅटिस्फाईड. म्हणजे एवढं असेल ना तरी 2,000 ठीक आहे ना आपण खुश आहोत ना. प्रत्येक वेळी आम्ही हेच मागितलं की त्यांनी दिलेलं आहे बाकी काही नाही. आम्ही आमचं काम करत राहतो बस बाकी 2,000 मध्ये तुम्ही हा ठीक आहे का त्याच्यामध्ये मोठी गोष्ट आहे. 2,000 काय 2 लाख काय 20 लाख काय पैसे काय मॅटर नाही करत. खरंच सांगते मी तुम्हाला. आणि त्यामुळे आम्ही ते कधी कोणी किती आता तुम्ही बघतात की देवाविषयी काय आम्ही कधी कोणाचं काय ऐकत नाही. आमची श्रद्धा आहे आम्ही नाही हालत त्याच्यातनं. आम्ही कधी हल्लो नाही की नाही आम्ही हा वाट बदलू का इकडे जाऊ का तिकडे जाऊ. नाही काही असो दादाकडे जा बस. त्याच्याशिवाय आम्ही कुठे जात नाही. मगाशी तुम्ही आता बोलताना असं की दादा म्हणजे खूप जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते त्या संदर्भात काही फोटो पण तुमच्याकडे आहेत ते पण आम्हाला दाखवता येतील. हो हा जो फोटो आहे तुम्ही दाखवू शकता कॅमेऱ्याला. माझे आई वडील आणि मोठ्या भावाची मुलगी भाची माझी दीपा. दादांनी तिचं नाव दीपाच ठेवलेलं आहे पहिल्यापासून. जे मी होळीचा अनुभव सांगितला
हा एक फोटो आहे दादांबरोबर. आई वडील आणि दीपा म्हणजे हा माझ्या मुलाचा मुंजीचा फोटो आहे. केंद्रावर जी मुंजी झाली हो तिथे आम्ही मुंजी केली. तुम्ही बसले दोघं. हो आम्ही दोघं आहोत. मी तिथे आणि माझा मुलगा आहे. यावेळेस दादा होता. नाही यावेळेस दादा नव्हते. माझे लग्नाच्या वेळेस दादा नव्हते ना. 91 ला 91 ला झाला गेलं ना. 17 जुलै 91 ला दादा गेले. आमचं लग्न 92 ला झालं. द्वारकामाईचे फोटो याच्यामध्ये नाही. हा हे द्वारकामाईचा उरसाचा फोटो आहे. आपण दाखवून जातो तुमच्या घरीचा. हे हा पण आहे. द्वारकामाईचाच फोटो आहे हा पण. आपण त्यावेळीचा द्वारकामाईचा फोटो चला किशोर हा दाखवला ना मी. हे उत्सवाचेच फोटो आहे. हा दादा हे दाखवलं. म्हणजे कितीतरी असतो. म्हणजे ते काही एका अर्धा तास का एका तासात संपवण्यासारखं हे नाहीये. पण मग तेवढंच आहे की जे काय आहे. आरती कुठली घ्यायची आपण नॉर्मल सोप्यातली सोपी आरती घेते त्याच्यात आवाज चढायला पाहिजे असं म्हणून बघते. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. तर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण आरती गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. चिंता घेऊया. त्या चालतं इतक्या सुंदर आहेत ना की काय. गुरुकृपेने घेऊया. कोणती गुरुकृपे विण मुक्ती साध्य नाही रे. गुरुकृपे विण मुक्ती साध्य नाही. अनेक सुकृतांची गाठी कैसी सद्गुरूंची भेटी. अनेक सुकृतांची गाठी कैसी सद्गुरूंची भेटी. दर्शने भवरोग हटी बोलती चारी साई रे. बोलती चारी साई रे. गुरु कृपे विण मुक्ती साध्य नाही रे. गुरु कृपे विण मुक्ती साध्य नाही रे. शरण जाता सद्गुरु पायी जग जन ब्रह्म होई. शरण जाता सद्गुरु पायी जग जन ब्रह्म होई. आत्मरूप ठाई ठाई भरली दिसे पाही रे. भरली दिसे पाही रे. गुरु कृपे विण मुक्ती साध्य नाही रे. गुरु कृपे विण मुक्ती साध्य नाही रे. ज्ञान योग एक रूप सगुण निर्गुण विश्वरूप. ज्ञान योग एक रूप सगुण निर्गुण विश्वरूप. पाहुनी दत्त सुख रूप साई पदी राही रे. बाळपदी राही रे. गुरु कृपे विण मुक्ती साध्य नाही रे. गुरु कृपे विण मुक्ती साध्य नाही रे. अनेक सुकृतांची गाठी कैसी सद्गुरूंची भेटी. अनेक सुकृतांची गाठी कैसी सद्गुरूंची भेटी. दर्शने भवरोग हरी बोलती चारी साई रे. बोलती चारी साई रे. गुरु कृपे विण मुक्ती साध्य नाही रे. गुरु कृपे विण मुक्ती साध्य नाही रे. नंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त आनंदाताय सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त
श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव. खूप धन्यवाद. एक अनुभव छोटासा ऑफ कॅमेरा सांगते मी तुम्हाला. दाखवून द्या. हा पिठापुरांचा श्री सद्गुरुनाथ दत्ताचा फोटो आहे. तर याची आठवण अशी सांगू शकते मी की मला राखी पौर्णिमा होती आणि माझी मैत्रीण पिठापूरला चाललेली होती आणि मला म्हणे तुला राखी द्यायची आहे का? तर मी म्हटलं, ठीक आहे घेऊन जा. यांचं पण कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं होतं. मी बाहेरून एक राखी आणली. देवाला तर आपण राखी देते, बांधतोच. तर ती मैत्रीण स्वतःहून मला म्हटली की आम्ही चाललोय, तू राखी दे. म्हटलं ठीक आहे देते. दत्त महाराजांना अशा राख्या खूप काही येत असतील, मला माहिती नाही. मी म्हटलं चला दत्त महाराजांच्याकडे आपली एक राखी मी जाईन. तर तिने ती राखी दिली, पिठापूरला दिली, राखी दिली. तर तिथे जे गुरुजी होते त्यांनी सांगितले ही राखी ज्यांनी दिली आहे त्यांना मी माळी दाखवते. तर त्यांना फक्त सांगा की ही माळेचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप फक्त गुरुवारी करा. ही जी माळ तीही गेली होती, तिची पूर्ण फॅमिली गेली होती. त्यांनी विकतच्या माळा घेतल्या, पण त्या गुरुजींनी जी दिली ती माळ मी तुम्हाला आता नक्की दाखवते. ऐका. त्यांना कळलं की मला पोरगी अशी ती केली आहे. हो 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 ही गुरुंकडनं आलेली आहे. हो. तर अद्भुतच काम असतो. सर्व ठिकाणी गुरु चांगले असतात. आणि अष्टगत हा जप तर माझ्याकडून दर गुरुवारी तर होतच होतो. ती त्या पिठापूरच्या दत्त महाराजांच्या तिथून मला मिळालेली प्रसाद येतात. हो प्रसाद आहे. आणि प्रयत्न करते गुरुवारी कधी एक पण त्याचा चॅन्टिंग मिस नाही व्हायला पाहिजे, आणि अजून तरी झालेलं नाही. हा एक मोठा होता. आज एक दादांच्या भक्ताकडे की ज्यांच्या आयुष्य हे दादांच्या चमत्काराने आणि त्यांच्या दादा महेश आहे राजा. मला खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. खूप खूप धन्यवाद.